हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. तिची मुलगी आनंदात राहावी यासाठी ती कोणत्याही थराला जाण्यास तयार झाली होती. आपल्या मुलीबद्दल तिचं प्रेम इतकं आंधळं झालं होतं की ती काय करू शकते याची कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं. जिथे एका आईने आपल्या मुलीला चांगले संस्कार द्यायला हवे, तिथे तीच आई तिच्या चुकीच्या वागण्याला प्रोत्साहन देत होती. अशी होती अंजली. मायरासाठी काहीही करायला तयार असलेली अस्वस्थपणे खोलीत इकडून तिकडे फिरत होती. तेवढ्यात अचानक तिचा फोन वाजला. फोन वाजताच तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. तिने घाईघाईने कॉल उचलला आणि उत्सुकतेने विचारलं, काय झालं? काम झालं ना? समोरून एका माणसाचा आवाज आला, मॅडम, काम तर झाले. हे ऐकताच अंजलीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. पण पुढच्या क्षणी तो माणूस म्हणाला, पण मॅडम. अंजली लगेच चिडून म्हणाली, पण काय? जे काही आहे ते स्पष्ट बोल. समोरचा माणूस घाबरत म्हणाला, मॅडम, आलियाच्या जागी मिस्टर विराज यांच्या बहिणी पंखुडीसोबत हा अपघात झाला. हे ऐकताच अंजलीच्या पायाखालची जमीन सरकली. एका क्षणासाठी ती पूर्णपणे घाबरून गेली. तिच्या मनात विचार सुरू झाले, जर विराजला या सगळ्याबद्दल थोडीशीही कल्पना आली तर तो तिला कधीच सोडणार नाही. पण त्या मूर्ख बाईला हे कळत नव्हतं की पंखुडीच्या जागी जर आलियासोबत काही झालं असतं तर विराज संपूर्ण जग उलथून टाकलं असतं. ती स्वतःला सावरत म्हणाली, असं करा, काही दिवसांसाठी तुम्ही सगळे अंडरग्राऊंड व्हा. कुणाच्याही नजरेसमोर येऊ नका. तुम्ही लोक पूर्णपणे मूर्ख आहात. ज्याला मारायला सांगितलं तिलाच नाही मारलं आणि दुसऱ्यालाच इजा करून आलात. जे झालं ते झालं, पण आता काही दिवस पूर्ण गायब व्हा. अंजलीचं बोलणं ऐकून तो माणूस म्हणाला, ओके मॅडम, तुम्ही जसं सांगाल तसंच होईल. आम्ही इथून गायब होतो आणि कुठलाही पुरावा मागे ठेवणार नाही. अंजली गंभीर आवाजात म्हणाली, हो, तसंच करा. कोणत्याही परिस्थितीत माझं नाव समोर येता कामा नये आणि तुमच्यापैकी कुणी पकडला गेला तरी माझं नाव घेऊ नका. नाहीतर तुमचं काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हे बोलून तिने कॉल कट केला. आता मात्र तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिंता दिसत होती. ती खोलीत बेचैनपणे फिरत होती आणि मनात विचार करत होती, जर विराजला सत्य समजलं तर तो तिला आणि तिच्या कुटुंबाला कधीच माफ करणार नाही. कदाचित तिच्या मुलीला विराज कधीच मिळणार नाही. ती विचारात हरवून फिरत असतानाच मायरा खोलीत आली. आपल्या आईला इतकं अस्वस्थ पाहून ती म्हणाली, मॉम, काय झालं? तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का फिरत आहात? मायराला पाहताच अंजली तिच्याकडे वळली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, अगं, खूप मोठी चूक झाली. आलियाच्या जागी विराजच्या बहिणीचा अपघात झाला. हे ऐकून मायरा हादरली. व्हॉट? ती गोंधळून म्हणाली, मॉम, तुम्ही काय बोलताय? नेमकं काय झाले? अंजली तिला बेडजवळ घेऊन गेली आणि तिला बसवत म्हणाली, बेटा, तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली. तू झोपली होतीस म्हणून तुला उठवलं नाही. पण जेव्हा मी तुला आलियामुळं इतकं त्रस्त पाहिलं तेव्हा मला खूप राग आला आणि मी तिला मारण्यासाठी गुंडांना सुपारी दिली होती. पण अंजली अचानक शांत झाली. मायरा तिचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसत होती. पण आई अचानक गप्प बसल्यावर ती लगेच विचारू लागली, मॉम, पण काय? आलिया मेली की नाही? अंजली निराश स्वरात म्हणाली, नाही बेटा, ती वाचली, पण तिच्या जागी विराजच्या बहिणीचा अपघात झाला. हे ऐकताच मायरा संतापाने म्हणाली, व्हॉट? हाऊ इज धिस पॉसिबल? मॉम, तुम्ही हे कसं केलं? मला वाटतं तुम्ही योग्य गुंडे निवडलेच नाही. अजून प्रोफेशनल लोकांना पैसे द्यायला हवे होते. तिची आई तिला शांत करत म्हणाली, नाही बेटा, मी खूप धोकादायक लोकांना काम दिलं होतं. पण कसं काय चुकलं कळलंच नाही. त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही. संधी मिळताच ते
त्यांचं काम पूर्ण करते. मायरा रागाने मूठ आवळत बेडवर आपटली आणि म्हणाली, ही आलिया नेमकी कोणत्या मातीची बनली आहे कळतच नाही. किती वेळा प्रयत्न झाले तरी ती मरायचे नावच घेत नाही. लहानपणापासून मी तिला सहन करते आहे. ती माझ्या आयुष्यातून कधी जाणार? अंजली तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, इतकी घाबरू नकोस, शांत हो. मी आहे ना तुझ्यासोबत. त्या आलिया नावाच्या ग्रहणाला मी तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर करेन. ती तुझं काहीच बिघडवू शकत नाही. तुला तुझा हक्क आणि तुझं प्रेम दोन्ही मिळेल. मायरा आईचा हात पकडत म्हणाली, यस मॉम, मला माहिती आहे तुम्ही माझी मदत कराल. मला फक्त तुमच्याकडून आशा आहे. मला माझं प्रेम, माझा विराज हवा आहे, कोणत्याही परिस्थितीत. अंजली तिचा चेहरा हातात घेत प्रेमाने म्हणाली, ऑफकोर्स बेटा, आय एम ऑलवेज विथ यू. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला विराज नक्की मिळून देईल आणि त्या आलियाला त्याच्या आयुष्यातून कायमचं बाहेर फेकून देईल. बघ, लवकरच तुला तुझा विराज मिळेल. हे ऐकताच मायरा आनंदाने हसली आणि आईच्या गळ्यात पडत म्हणाली, वाव मॉम, यू आर ग्रेट. मला माहिती होतं तुम्ही हे करू शकता. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे बोलून तिने आईला घट्ट मिठी मारली. अंजली देखील हसली आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, हो बेटा, तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान झळकत होतं. जणू ती आपल्या धोकादायक मिशनमध्ये नक्की यशस्वी होणार होती. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सगळ्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. डॉक्टरांनी पंखुडीची अवस्था सांगितल्यापासून सगळेच अधिक चिंतेत पडले होते. बघता बघता पूर्ण दिवस संपला आणि रात्र झाली, पण अजूनही पंखुडीला शुद्ध आली नव्हती. सगळेजण हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे अस्वस्थपणे फिरत होते. विराजने जेव्हा सगळ्यांची अस्वस्थता पाहिली तेव्हा तो आपल्या आई वडिलांजवळ जाऊन म्हणाला, तुम्ही दोघं थोड्या वेळासाठी घरी जा, नाहीतर आजी आजोबांना संशय येईल आणि मला त्यांना काहीच कळू द्यायचं नाही. जोपर्यंत पंखुडी पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत त्यांच्यासमोर काहीही दाखवू नका. विराजची आई त्याचा हात पकडून म्हणाली, नाही बेटा, मी माझ्या मुलीला सोडून अजिबात जाणार नाही. मी माझ्या पंखुडीसोबतच इथून जाईन. आणि त्यावर विराज शांतपणे म्हणाला, नाही मॉम, तुम्ही अशी स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हीही आजारी पडाल आणि तुम्ही आजारी पडलात तर आम्हा सगळ्यांना कोण सांभाळणार? तुमचं ठीक असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर त्याने आपल्या वडिलांकडे पाहत इशारा केला आणि म्हणाला, डॅड, तुम्ही मॉमला घेऊन जा, मी इथे आहे. मग तो आलियाजवळ गेला आणि म्हणाला, वाईफी, तू ही डॅडसोबत घरी जा. आलियाने नकारार्थी मान हलवत म्हटलं, नाही, मी कुठेही जाणार नाही. मी इथेच तुमच्यासोबत राहणार. विराजने तिला खूप समजावलं, पण आलिया जायला तयार नव्हती. शेवटी तो हार मानत आपल्या आई वडिलांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही दोघं जा. तेवढ्यात आलियाने जियालाही हट्टाने घरी जाण्यास सांगितलं. जिया जायला तयार नव्हती, पण आलियाच्या वारंवार सांगण्यामुळे तीही निघून गेली. आता हॉस्पिटलमध्ये फक्त विराज, आलिया आणि तुषार उरले होते. आई वडील गेल्यानंतर विराज पुन्हा पंखुडीच्या विचारात हरवला. तेवढ्यात त्याने डॉक्टरांना पंखुडीच्या वॉर्डकडे जाताना पाहिलं. डॉक्टरांनी आज जाऊन तिला तपासलं आणि काही वेळानंतर बाहेर आले. विराज लगेच चिंताग्रस्त आवाजात विचारलं, डॉक्टर, पंखुडी कशी आहे? डॉक्टरांनी विराज आणि आलियाकडे पाहत गंभीर स्वरात सांगितलं. अजूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. जणू त्या स्वतः जगू इच्छित नाहीत असं वाटतंय. कदाचित त्या कोणत्या तरी गोष्टीमुळे खूप स्ट्रेसमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची जगण्याची इच्छाशक्तीच संपल्यासारखी झाली आहे. तरीही आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत.
जर उद्या सकाळपर्यंत त्यांना शुद्ध आली तर ठीक आहे, नाही तर त्या कोमामध्ये जाऊ शकतात. हे ऐकताच विराज आणि आलिया आणखी घाबरले. दोघेही कॉरिडॉरमधील सोफ्यावर बसून देवाकडे प्रार्थना करू लागले. तेवढ्यात विराजचं लक्ष तुषारकडे गेलं. तो कुठेच दिसत नव्हता. तुषार कुठे गेला होता याचा काहीच पत्ता नव्हता. आलियाला सावरताना अचानक विराजच्या मनात तुषारबद्दल विचार आला. त्याला कुठेतरी जाणवत होतं की तुषारला त्याच्या बहिणीबद्दल भावना आहेत, पण तो नेहमी तिच्यापासून दूर राहायचा. ही गोष्ट त्याला खटकत होती. तो याबद्दल तुषारशी बोलणार होता, पण त्याआधीच हे सगळं घडलं. दुसरीकडे आलियाही तुषारला शोधत होती. पंखुडीला पाहताना तिने तुषारच्या डोळ्यातील बेचैनी स्पष्ट पाहिली होती. तिला सगळं समजलं होतं, पण विराजशी याबद्दल बोलण्यासाठी हा योग्य वेळ नाही असं तिला वाटलं. म्हणून ती पंखुडीला शुद्ध येण्याची वाट पाहत होती. दरम्यान काही अंतरावर असलेल्या मंदिरात एक मुलगा जोरजोरात घंटा वाजवत होता. चारही बाजूंनी वादळ आणि जोरदार वारा सुरू होता, पण तो मुलगा एकटाच मंदिरातील घंटा सतत वाजवत होता. बराच वेळ घंटा वाजवल्यामुळे त्याच्या हातातून रक्त येत होतं, तरीही त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा किंचितही भाव नव्हता. जणू त्याने स्वतःला पूर्णपणे कठोर बनवलं होतं. तो मुलगा देवाच्या मूर्तीकडे एकटक पाहत घंटा वाजवत होता. जणू त्याची एखादी मनापासूनची इच्छा होती जी तो देवाकडे मागत होता आणि मनोमन सांगत होता, जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अशीच घंटा वाजवत राहीन. बाहेर प्रचंड वादळ होतं, पण त्या मुलाला त्याचा काहीही फरक पडत नव्हता. हळूहळू काळे ढग संपूर्ण आकाशात पसरले आणि थंड वारे अधिक वेगाने वाहू लागले. थोड्याच वेळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे मंदिराजवळचे लोक घाबरून आपापल्या घरी निघून गेले, पण तो मुलगा अजूनही तिथेच उभा राहून घंटा वाजवत होता आणि देवाकडे एकटक पाहत होता. तो एका क्षणासाठीही हलला नाही. जणू त्याने स्वतःला दगडासारखं कठोर बनवलं होतं. त्याला जगाशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्याच्यासाठी फक्त त्याची इच्छा आणि देवावरचा विश्वास महत्त्वाचा होता. शेवटी हा मुलगा कोण होता, जो अशा प्रकारे मंदिरात घंटा वाजवत उभा होता? आणि काळजी करू नका, अंजलीला तिच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळणार आहे, आणि तीही खूप लवकर. तसंच तुम्हा सगळ्यांना सांगते, या स्टोरीमध्ये लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. हॉस्पिटलमध्ये बसलेले विराज आणि आलिया एकमेकांना सावरत होते. दोघांच्याही मनात पंखुडीबद्दल भीती होती. ते दोघेही खूप घाबरलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. अशाच काळजीत संपूर्ण रात्र निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी 5 वाजता आलिया, जी रडता रडताच विराजच्या खांद्यावर झोपली होती, अजूनही शांत झोपलेली होती, पण विराजच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती. त्याला पाहून असं वाटत होतं की त्याची झोप कायमची उडून गेली आहे. तो कसाबसा आलियाला सावरत होता आणि स्वतःच्या भावना देखील नियंत्रणात ठेवत होता, कारण या क्षणी त्याला त्याच्या बहिणीची आणि पत्नीची दोघींचीही खूप चिंता सतावत होती. आलियाचं रडून खूप वाईट हाल झाले होते. त्यामुळे ती स्वतःच आजारी पडेल की काय अशी भीती विराजला वाटत होती.
म्हणूनच त्याने तिला झोपवलं होतं. पण त्याचे पूर्ण लक्ष पंखुडीकडेच होते. तो अजूनही हलक्या हाताने आलियाच्या केसांवरून हात फिरवत होता आणि त्याच्या मनात अनेक विचार सुरू होते. दुसरीकडे वॉर्डमध्ये पंखुडी अजूनही शुद्धीवर आली नव्हती. अचानक एक नर्स घाईघाईने वॉर्डमधून बाहेर पळत आली. तिला अशा अवस्थेत पाहून विराजही घाबरला. त्याची नजर लगेच त्या नर्सकडे गेली. तो काही बोलणार इतक्यात ती नर्स डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली आणि त्यांना काहीतरी सांगितलं. ते ऐकताच डॉक्टर तातडीने पंखुडीच्या वॉर्डकडे धावले आणि सर्वजण आत गेले. विराज, जो आलियाला सावरत बसला होता, घाबरून उठू लागला. त्याच्या अचानक हालचालीमुळे आलिया ही जागी झाली. डोळे उघडताच ती घाबरून विचारू लागली, काय झालं? त्यावर विराज शांतपणे म्हणाला, शांत हो वाईफी, बहुतेक पंखुडीसोबत काहीतरी झालं आहे. हे ऐकताच आलिया आणखी घाबरली. दोघेही पटकन ICUच्या बाहेर जाऊन उभे राहिले. आत डॉक्टरांनी पंखुडीला अनेक मशीन जोडल्या होत्या आणि ते तिची तपासणी करत होते. तिचा श्वास अचानक वेगाने चालू झाला होता. तिला पाहून असं वाटत होतं की तिला अटॅक आला आहे. हे पाहून डॉक्टरही घाबरले आणि त्यांनी तिला तातडीने इंजेक्शन दिलं. हळूहळू तिची अवस्था सामान्य होऊ लागली. 5 मिनिटांनंतर पंखुडीची बोटं हलकेच हलू लागली. हे पाहून डॉक्टर आणि नर्स दोघेही आश्चर्यचकित झाले. काही क्षणांनी तिच्या पापण्या थरथरू लागल्या. ते पाहून डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही उमटलं. त्यांना समजलं की पंखुडी शुद्धीवर येत आहे. बाहेर उभे असलेले विराज आणि आलिया मात्र खूपच घाबरलेले होते. विराज स्वतःला सावरत होता, पण आलियाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती हात जोडून देवाकडे प्रार्थना करू लागली. विराजलाही पंखुडीची खूप काळजी वाटत होती. दोघांची नजर सतत ICUच्या दरवाजाकडे लागली होती. सुमारे 1 तासानंतर डॉक्टर वॉर्डमधून बाहेर आले. त्यांना पाहताच विराज आणि आलिया लगेच त्यांच्या जवळ गेले. विराज काही बोलण्याआधीच डॉक्टर खोल श्वास घेत म्हणाले, मिस्टर खन्ना, आता तुमची बहीण धोक्याबाहेर आहे. हे ऐकताच विराजने सुटकेचा निश्वास टाकला. आलियाच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला आणि तिच्या ओठांवर हलकंसं हास्य उमटलं. डॉक्टर पुढे म्हणाले, आता आम्ही त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहोत. तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता. दोघांनीही होकारार्थी मान हलवली. डॉक्टर निघणार इतक्यात ते पुन्हा विराजकडे वळले आणि म्हणाले, मिस्टर खन्ना, ज्या प्रकारे तुमची बहीण शुद्धीवर आली आहे तो खरोखरच एक चमत्कार आहे. असं वाटत होतं की ती मृत्यूच्या दारातून परत आली आहे. तिने जणू जगण्याची आशाच सोडली होती. पण कुणाच्या तरी प्रार्थनांनी तिला पुन्हा जगण्याची ताकद दिली आहे. त्यामुळेच ती या अवस्थेतून बाहेर आली. तिची परिस्थिती पाहता इतक्या लवकर शुद्धीवर येणं जवळजवळ अशक्य होतं. पण कोणाच्या तरी मनापासून केलेल्या दुवांनी तिला मृत्यूच्या दारातून परत आणलं आहे. हे बोलून डॉक्टर हलकसं हसत तिथून निघून गेले. विराज आणि आलिया एकमेकांकडे पाहू लागले. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. आलिया आनंदाने विराजच्या गळ्यात पडली आणि पुन्हा रडू लागली. तिला शांत करत विराज म्हणाला, बस वायफी, पंखू आता लवकरच बरी होईल. आता घाबरण्यासारखं काही नाही. त्याचं बोलणं ऐकून आलिया रडत रडतच हसली आणि म्हणाली, हो, आता ती लवकरच पूर्ण बरी होईल आणि आधीसारखी आपल्या सगळ्यांसोबत राहील. विराज हसत मान हलवतो. त्यानंतर दोघेही ICUच्या काचेबाहेरून आत पाहू लागले. पंखुडी बेडवर शांत झोपली होती. औषधांच्या प्रभावामुळे तिचे डोळे मिटलेले होते. विराज आणि आलिया तिला तसंच शांतपणे पाहत उभे होते.
सुमारे अर्ध्या तासानंतर नर्सने पंकुडीला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. विराज आणि आलिया तिला भेटण्यासाठी लगेच तिकडे गेले. दोघांनी वॉर्डमध्ये जाऊन पाहिलं तर पंकुडी अजूनही झोपलेली होती. तिला तसं पाहून विराजने डॉक्टरांकडे पाहिलं. डॉक्टर हसत म्हणाले, घाबरण्याची काही गरज नाही मिस्टर खन्ना, त्या आता एकदा शुद्धीवर आल्या आहेत, म्हणजे त्या सुरक्षित आहेत. सध्या त्या औषधांच्या प्रभावामुळे झोपल्या आहेत, त्यामुळे आता चिंता करण्यासारखं काहीच नाही. त्या पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. हे बोलून डॉक्टर हसत तिथून निघून गेले. विराजनेही हलकेच मान डोलावली. विराज आणि आलिया दोघेही पंखुडीच्या बाजूला बसून तिच्याकडे पाहत होते. फक्त एका दिवसात पंखुडीचा फुलासारखा चेहरा पूर्णपणे कोमेजून गेला होता. तिला पाहून असं वाटत होतं जणू तिच्या शरीरात रक्तच उरलं नव्हतं. तिच्या शरीरातील सगळे रक्त वाहून गेले होते. पंखुडीची अशी अवस्था पाहून आलियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. तिने कसाबसा स्वतःला सावरत हळू आवाजात म्हटलं, बस पंकू, लवकर शुद्धीवर ये ना. आधीसारखं तुझ्या वहिनीशी बोल ना. मी तुला खूप मिस करत आहे. तेवढ्यात अचानक आलियाला तुषारची आठवण आली. ती विराजकडे पाहत म्हणाली, हे तुषारजी कुठे आहेत? आलियाचं बोलणं ऐकताच विराजही विचारात पडला. तुषार नक्की कुठे आहे हा प्रश्न त्यालाही पडला. त्याने पटकन मोबाईल काढून तुषारला कॉल लावला, पण तुषार कॉल उचलत नव्हता. त्यामुळे विराज क्षणभर गोंधळून गेला. दुसरीकडे मंदिरात उभा असलेला तो मुलगा सतत घंटा वाजवत होता. पूर्ण रात्र घंटा वाजवल्यामुळे त्याच्या बोटांची त्वचा सोलली गेली होती आणि त्यातून सतत रक्त वाहत होतं. तरीही त्याच्या चेहऱ्यावरील भाव मात्र अजिबात बदलले नव्हते. तो एकटक देवाच्या मूर्तीसमोर पाहत उभा होता. सकाळ झाल्यावर मंदिरात अनेक लोक पूजा करण्यासाठी आले होते. सगळ्यांच्या नजरा वारंवार त्या मुलाकडे जात होत्या, पण तो मात्र कोणाकडेही लक्ष न देता फक्त घंटा वाजवत होता. पुजाऱ्यांनाही त्या मुलाची अवस्था पाहून दया आली. त्यांनी ओळखलं की हा मुलगा नक्कीच एखाद्या मनोकामनेसाठी इतका वेळ इथे उभा आहे, म्हणून ते काहीही बोलले नाहीत. बाकीचे लोकही त्याच्याकडे सहानुभूतीने पाहत होते, पण त्याला कोणाचंच भान नव्हतं. तो फक्त देवाच्या मूर्तीसमोर एकटक पाहत होता आणि सतत घंटा वाजवत होता. त्याच्या हातांमधून रक्त वाहत असूनही त्याला जणू काही वेदनाच होत नव्हत्या. कदाचित हातांवरील जखमांपेक्षा त्याच्या मनातील जखम खूप खोल आणि भयंकर होती, त्यामुळे हातांचा त्रास त्याला जाणवत नव्हता. अचानक त्याच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल वाजू लागला. मोबाईलचा आवाज ऐकताच त्याचं लक्ष तिकडे गेलं. मन नसतानाही त्याने देवाच्या मूर्तीवरून नजर हटवली आणि काही क्षण विचार करून त्याने दुसऱ्या हाताने मोबाईल बाहेर काढला आणि न पाहताच कॉल रिसीव्ह केला. कॉल उचलता समोरून काहीतरी सांगितलं गेलं. ते ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात हलकीशी चमक आली. त्याच्या ओठांवर मंद स्मित उमटलं आणि तो थरथरत्या आवाजात म्हणाला, खरंच पंकुडीला शुद्ध आली आहे का? विराज आपल्या थंड आवाजात म्हणाला, तू कुठे आहेस? लगेच हॉस्पिटलमध्ये ये आणि मी तुझ्याशी मजाक का करेन. मी खरं सांगतोय, पंखुडीला शुद्ध आली आहे, त्यामुळे तू जिथे असशील तिथून लगेच निघून ये. विराजचं बोलणं ऐकताच त्या मुलाच्या चेहऱ्यावरचं हास्य आणखी गडद झालं. तो हलक्या आवाजात म्हणाला, मी लगेच येतो. असं म्हणत त्याने कॉल कट केला. आता तर तुम्हाला समजलं असेलच की तो मुलगा कोण होता. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. तो दुसरा कोणी नसून तुषार होता. आपल्या पंकुडीसाठी तो पूर्ण रात्र मंदिरात उभा राहून देवाकडे प्रार्थना करत होता आणि सतत घंटा वाजवत होता, कारण त्याला कोणत्याही परिस्थितीत पंकुडीला सुरक्षित परत मिळवायचं होतं.
तो पंखुडीसाठी काहीही करायला तयार होता. जरी त्याने आजपर्यंत आपल्या मनातील भावना पंखुडीसाठी व्यक्त केल्या नव्हत्या, तरी सत्य हेच होतं की तो तिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करत होता. आता पाहायचं हे होतं की तुषार कधी आपल्या प्रेमाची कबुली पंखुडीला देईल का? आणि जेव्हा पंखुडीला कळेल की तुषार तिच्यावर इतकं प्रेम करतो, तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असेल? पण ते पुढे कळेलच. सध्या पुन्हा आपल्या कथेकडे वळूया. तुषार शेवटची वेळा घंटा वाजवून देवाच्या मूर्तीसमोर आला. तो त्यांच्या चरणांशी नतमस्तक होत म्हणाला, खूप खूप धन्यवाद देवा. मी तुमचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. आज तुम्ही माझ्यासाठी जे केलं आहे ते माझ्यासाठी अमूल्य आहे. तुम्हाला माहिती नाही ती माझ्यासाठी काय आहे. ती माझं संपूर्ण जग आहे. जर ती नसती तर माझं अस्तित्वच उरलं नसतं. तीच आता माझ्या जगण्याचं कारण आहे. जर तिला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. म्हणूनच मी इथे आलो होतो आणि आज तुम्ही माझं आयुष्य मला परत दिलंत. खूप खूप धन्यवाद. असं म्हणत त्याने पॅन्टच्या खिशातून पैसे काढले आणि दानपेटीत टाकले. पुजारीजी त्याच्याकडे प्रेमाने पाहत त्याच्या जवळ आले. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, बाळा, देवाने तुझी मनोकामना पूर्ण केली आहे. आता देवाने तुला जे दिलं आहे ते खूप जपून ठेव, कारण ते तुझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. यावेळी अशी कोणतीही चूक करू नकोस ज्यामुळे ती तुझ्यापासून दूर जाईल. तिची साथ कायम टिकून ठेव, हीच देवाची इच्छा आहे. पुजारीजींचं बोलणं ऐकून तुषार क्षणभर उदास झाला. त्याच्या डोळ्यात हलकीशी ओल आली, पण त्याने स्वतःला सावरत मान हलवली आणि म्हणाला, हो पुजारीजी. असं म्हणत त्याने पुन्हा देवी मातेच्या चरणांना स्पर्श केला. पुजारीजींचा आशीर्वाद घेतला आणि मंदिराबाहेर निघून गेला. त्याच्या हातांमधून अजूनही रक्त वाहत होतं, पण तुषारला त्याचं काहीच भान नव्हतं. त्याला फक्त एकदाच पंखुडीला पाहण्यासाठी शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं होतं. विराजने आत्तापर्यंत आपल्या मॉम डॅडला ही पंखुडीच्या तब्येतीबद्दल सांगितलं होतं. त्यामुळे त्याचे मॉम डॅड पंखुडीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते आणि तिच्याजवळ बसले होते. विराजने आपल्या डॅडला विचारलं, तुम्ही आजोबांना याबद्दल काही सांगितलं का? त्याचा डॅड मान हलवत म्हणाले, नाही, मी अजून काही सांगितलं नाही. विराज पंखुडीकडे पाहू लागला. ती आता हळूहळू शुद्धीवर येत होती. पंखुडीला शुद्धीवर येताना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू अजून खुललं. तिच्या मॉम डॅडचा तर आनंद गगनात मावेना. आपल्या मुलीला पुन्हा डोळे उघडताना पाहून त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. आलियाही आनंदाने भारावून गेली होती. विराज तिच्या जवळच बसून सतत पंखुडीकडे पाहत होता. पंखुडीने आता पूर्णपणे डोळे उघडले होते. ती शांतपणे सगळ्यांकडे एकटक पाहत होती. तिचे डोळे उघडताच सगळेजण पटकन तिच्या जवळ गेले. सर्वात आधी तिची आई तिच्या जवळ आली आणि प्रेमाने तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली, अगं बाळा, तू शुद्धीवर आलीस. तुला कल्पना नाही तुला या अवस्थेत पाहून माझ्यावर काय बीतली. देवाचे लाख लाख आभार की माझी मुलगी आता ठीक आहे. आता मी तुला काहीही होऊ देणार नाही आणि कायम तुझ्यासोबत राहीन. ती सतत आपल्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करत होती. कधी तिच्या कपाळावर तर कधी गालांवर तर कधी हातांवर प्रेमाने चुंबन घेत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, पण पंखुडी अजूनही काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. तेवढ्या तिचे डॅड तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, थँक्यू बेटा, तू परत आलीस. तुला कल्पनाही नाही आम्ही सगळे तुझ्यासाठी किती काळजीत होतो. हे बोलून तेही तिच्यावर प्रेम करू लागले. पण पंखुडी अजूनही शांत होती. ती फक्त सगळ्यांकडे पाहत होती. आलिया डोळ्यात पाणी घेऊन तिच्या जवळ आली आणि म्हणाली, आय एम सो सॉरी पंखू, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी तुला सोडून पुढे गेले नसते तर तुझ्यासोबत हे घडलंच नसतं. काश तुझ्या जागी मी असते. इतक्यात विराजने आलियाच्या हातावर आपला हात ठेवून हलकेच दाब दिला.
जणू तो तिला पुन्हा असे शब्द बोलू नकोस असं सांगत होता. आलियाला त्याचा इशारा समजला आणि तिने शांतपणे पापण्या मिटल्या. ती पुन्हा पंखुडीकडे पाहत हसत म्हणाली, चल आता तू लवकर बरी हो आणि आमच्यासोबत घरी चल. अजून आपली शॉपिंग बाकी आहे. विराजही हसत तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, हो पंखू बच्चा, तुझी ही अवस्था पाहून आमच्यावर काय बीतली तुला कल्पनाही नाही. तू फक्त लवकर बरी हो. पण पंखुडी अजूनही काहीच बोलत नव्हती. अचानक ती सगळ्यांकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, तुम्ही सगळे कोण आहात? हे ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. सगळेच आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. दरवाजाजवळ उभा असलेल्या तुषारनेही हे ऐकलं आणि तो जागेवरच थबकला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. घरचे सगळेही तिचं बोलणं ऐकून हादरले होते. ते काही बोलणार इतक्यात पंखुडी पुन्हा म्हणाली, तुम्ही लोक कोण आहात? आणि मी? हे ऐकून सगळे अजूनच घाबरले. पंखुडी सगळ्यांकडे विचित्र नजरेने पाहत होती. तिची आई तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, पंखू बाळा, काय बोलतेस तू? मी तुझी आई आहे. तू असं का बोलतेस? आणि त्यावेळी तिने घाबरत आपल्या नवऱ्याकडे पाहिलं. पण पंखुडी पुन्हा गोंधळलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत म्हणाली, पण मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कोण आहात? आणि पंखू, हे कोण आहे? मी कोण आहे? हे ऐकून सगळे पूर्णपणे हादरले. तिचे मॉम, डॅड, विराज आणि आलिया सगळेच घाबरले होते. कुणालाच समजत नव्हतं की पंखुडीला अचानक काय झालं होतं. पंखुडी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, प्लीज मला सांगा तुम्ही कोण आहात आणि माझ्यापासून दूर व्हा. माझ्या डोक्यावरचा हात काढा. असं म्हणत तिने आपल्या आईचा हात दूर केला. हे पाहून सगळे स्तब्ध झाले. ती पुन्हा जोरात म्हणाली, प्लीज मला सांगा तुम्ही कोण आहात. हे बोलताना ती अचानक मोठ्याने किंचाळली, माझं डोकं. असं म्हणत तिनं डोकं पकडलं आणि ती घाबरून पॅनिक होऊ लागली. त्याच वेळी विराज पटकन डॉक्टरांना बोलवायला गेला. डॉक्टर लगेच वॉर्डमध्ये आले आणि पंखुडीची अवस्था पाहून म्हणाले, प्लीज तुम्ही सगळे बाहेर जा. मी तिला तपासून तुम्हाला सांगतो. सगळेजण खूपच चिंतेत बाहेर आले. पंखुडीची आई रडू लागली तर तिचे डॅड तिला सावरत बाहेर घेऊन गेले. विराजही आलियाला घेऊन बाहेर आला. दरवाजाजवळ उभा असलेला तुषार मात्र डोळ्यात पाणी आणून शांतपणे सगळं पाहत होता. त्यालाही काही समजत नव्हतं. त्याच्या मनात एक अनोळखी भीती निर्माण झाली होती. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरची घाबरलेली अवस्था स्पष्ट दिसत होती. सगळेजण बाहेर चिंतेने इकडे तिकडे फिरत होते. पंखुडीच्या डोक्यात अचानक इतका त्रास का सुरू झाला हे कोणाला समजत नव्हतं. तिची आई रडत आपल्या नवऱ्याकडे पाहून म्हणाली, पहा ना, आपल्या मुलीला काय झाले. ती असं का बोलते? त्यांच्या नवऱ्याने त्यांना सावरत शांतपणे म्हटलं, स्वतःला सांभाळा. आपल्या मुलीला काहीही झालेलं नाही. ती आत्ताच एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून बाहेर आली आहे आणि तिचा इतका भयानक अपघात झाला होता. अशा परिस्थितीत असं होऊ शकतं. कृपया काळजी करू नका. डॉक्टर आत गेले आहेत ना, ते सगळं तपासून आपल्याला सांगतील. पण पंखुडीच्या आईला कुठे शांत बसवत होतं. त्या सतत रडत होत्या. त्या आपल्या नवऱ्याच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होत्या. तिकडे आलिया ही विचित्र नजरेने विराजकडे पाहत होती, जणू काही विचारत होती, विराज हे काय झालं? विराजने प्रेमाने आलियाला मिठीत घेतलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, डोंट वरी वायफी, सगळं ठीक होईल. जरी विराज आलियाला धीर देण्यासाठी हे बोलत होता तरी त्यालाही आतून खूप भीती वाटत होती. त्याच्या मनात सतत एकच विचार चालू होता, कुठे पंखुडीसोबत काही वाईट तर होणार नाही ना. पण त्यापुढे तो काही विचारही करू शकत नव्हता. सुमारे अर्ध्या तासानंतर डॉक्टर वॉर्डमधून बाहेर आले. सगळेजण घाईघाईने त्यांच्याजवळ गेले आणि विचारू लागले,
डॉक्टर पंखुडीला नेमकं काय झालं आहे, ती असं का वागत आहे. डॉक्टरांनी सगळ्यांकडे पाहत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तिचा अपघात खूप गंभीर होता आणि तिच्या डोक्याला खोलवर दुखापत झाली आहे. आम्ही ऑपरेशन यशस्वीपणे केलं असून ती आता धोक्याबाहेर आहे. पण इतकं बोलून डॉक्टर अचानक शांत झाले. डॉक्टरांना गप्प पाहून विराजचा राग अनावर झाला. तो चिडून म्हणाला, डॉक्टर, जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट सांगा, पण हे वगैरे काय आहे, सरळ बोला. विराजला एवढ्या रागात पाहून डॉक्टर थोडे घाबरले. ते 2 पावलं मागे सरकले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, माझा अर्थ असा होता की तुमच्या बहिणीची स्मरणशक्ती गेली आहे. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकताच सगळेच हादरून गेले. काही क्षणांसाठी तिथे पूर्ण शांतता पसरली. सगळे मोठ्या डोळ्यांनी डॉक्टरांकडे पाहत राहिले. डॉक्टर पुन्हा म्हणाले, आता मी काही ठामपणे सांगू शकत नाही तिची स्मरणशक्ती किती दिवसांसाठी गेली आहे हेही सांगता येणार नाही, पण तिच्या मेंदूवर नक्कीच परिणाम झाला आहे. आपण काही टेस्ट केल्या आहेत, रिपोर्ट्स लवकरच येतील. तिला इंजेक्शन देण्यात आलं आहे कारण तिला पॅनिक अटॅक आला होता, त्यामुळे सध्या ती विश्रांती घेत आहे. कृपया जास्त काळजी करू नका, ती शुद्धीवर आल्यानंतर मी स्वतः तिला हँडल करेन. हे बोलून डॉक्टरांनी सगळ्यांकडे सांत्वन भरल्या नजरेनं पाहिलं आणि तेथून निघून गेले. डॉक्टर गेल्यानंतर सगळेजण पुन्हा पंखुडीच्या वॉर्डमध्ये गेले. वॉर्डमध्ये पोहोचल्यावर पंखुडीला शांत झोपलेलं पाहून तिची आई तिच्या शेजारी बसली आणि रडत म्हणाली, पंखू बाळा, तुला काय झाले ग? कोणाची नजर लागली ग माझ्या लेकराला? त्या सतत रडत होत्या आणि तिचे वडील त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. आलियाच्या डोळ्यातूनही सतत अश्रू वाहत होते. विराजने तिचा हात घट्ट पकडला होता, जणू तो तिला धीर देत होता. तिकडे तुषार दरवाजाजवळ उभा होता. त्याची हिंमतच होत नव्हती की आज जाऊन पंखुडीकडे पाहावं. डॉक्टरांनी सांगितलेलं एकच वाक्य त्याच्या कानात घुमत होतं, पंखुडीची स्मरणशक्ती गेली आहे. तो स्वतःला थांबू शकला नाही. पटकन मागे वळून तो हॉस्पिटलच्या बाहेर धावत गेला. तो रस्त्यावर वेड्यासारखा धावत होता. त्याचं डोकंच काम करत नव्हतं. त्याच्या कानात अजूनही डॉक्टरांचे शब्द घुमत होते. तो मनातच स्वतःशी म्हणाला, जर खरंच तसं असेल तर ती मला सुद्धा विसरली असेल का? नाही नाही, ती मला विसरूच शकत नाही. जर ती मला विसरली तर मी तिच्याशिवाय कसा जगू? मी तर आता कुठे तिला माझ्या मनातलं सांगायचं धाडस केलं होतं. मला तिला सांगायचं होतं की मी तिच्यावर किती प्रेम करतो, पण देवाला नेमकं काय हवं आहे. हे बोलताना तो रस्त्याच्या कडेला उभा राहून रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तुषार रस्त्याच्या कडेला बसून फक्त रडत होता. तो देवाकडे पाहून तक्रार करत होता आणि स्वतःलाही दोष देत होता. त्याने आजवर पंखुडीला दिलेलं दुःखच आता त्याला जाणवत होतं. तो मनात विचार करत होता, काश मी तिचं प्रेम आधीच स्वीकारलं असतं. काश मी माझ्या मनातलं तिला आधीच सांगितलं असतं, तर आज मला इतका पश्चाताप झाला नसता. आता मला भीती वाटते, जर पंखुडी मला कायमची विसरली तर? जर ती मला विसरून कोणाच्या तरी जवळ गेली तर माझं काय होईल? हे सगळे प्रश्न त्याच्या मनात घोंगावत होते, पण त्यांची उत्तरं मात्र कोणाकडेच नव्हती. तिकडे हॉस्पिटलमध्येही सगळे खूप चिंतेत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. सगळे फक्त एकटक पंखुडीकडे पाहत होते. आलिया ही खूप रडत होती. विराज तिला मोठ्या मुश्किलीनं सावरत होता. तेवढ्यात अचानक विराजचा मोबाईल जोरात वाजू लागला. मोबाईलच्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. विराजने पटकन खिशातून मोबाईल बाहेर काढला. स्क्रीनवर फ्लॅश होणारा नंबर पाहताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव अचानक कठोर झाले. तो सगळ्यांना एक्सक्यूज मी म्हणत वॉर्डच्या बाहेर आला आणि हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमधून चालत एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. कॉल उचलताच तो अतिशय थंड आवाजात म्हणाला, व्हॉट हॅपन? काही कळलं का?
समोरून रोहित, जो विराजचा असिस्टंट होता, शांतपणे म्हणाला, सर, आम्ही सगळं शोधून काढलं आहे आणि त्या ट्रक ड्रायव्हरलाही पकडलं आहे. हे ऐकताच विराजच्या डोळ्यात संताप उतरला. तो लगेच रागाने म्हणाला, त्याला इतकं मारा की त्याच्या पुढच्या पिढ्यांही मृत्यूची भीक मागतील. त्यावर रोहित म्हणाला, सर, आम्ही त्याला खूप मारलं, पण तो काही सांगायलाच तयार नाही. तो फक्त एवढंच म्हणतोय की त्याला काहीच माहिती नाही. कोणीतरी त्याला पैसे देऊन हे काम करायला लावलं. ज्याच्यावर ट्रक चढवायचा होता ती व्यक्ती कोण आहे हेही त्याला माहीत नव्हतं. हे ऐकताच विराजच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. तो गुरगुरणाऱ्या आवाजात म्हणाला, आय डोंट केअर. मला फक्त रिझल्ट हवा आहे. काहीही करून त्या माणसाचा शोध लावा, ज्याच्यामुळे माझी बहीण आज हॉस्पिटलच्या बेडवर या अवस्थेत पडली आहे. रोहितला विराजच्या आवाजातली संताप स्पष्ट जाणवत होता. क्षणभर तोही घाबरला, पण स्वतःला सावरत म्हणाला, यस सर, मी पूर्ण प्रयत्न करतोय. लवकरच सगळं समजेल. एक क्लू मिळाला आहे, त्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. त्यावर विराज म्हणाला, जे काही मिळालं आहे ते लगेच सांग. आणि हो, त्या ट्रक ड्रायव्हरची अशी अवस्था करा की तो मृत्यूसाठी भीक मागेल, पण त्याला मृत्यूही मिळू नये. रोहितने मान हलवत उत्तर दिलं, यस सर, तुम्ही जसं म्हणताय तसंच होईल. विराज पुन्हा म्हणाला, आता सांग, काय क्लू मिळाला आहे? रोहित लगेच त्याला काही सांगू लागला. ते ऐकताच विराजच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. आतापर्यंत शांत असलेले त्याचे डोळे हळूहळू लाल होऊ लागले. त्याचा चेहरा कठोर झाला, मुठी अधिक घट्ट झाल्या आणि तो रागाने ओरडला, आय वॉन्ट हर राईट नाव. इतकं बोलून त्याने कॉल कट केला. दुसरीकडे अंजलीची त्यांच्या रूममध्ये अगदी आरामात हातपायांचा मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून घेत होत्या. एक मुलगी त्यांचा फेशियल करत होती. जणू काही त्या एखाद्या मोठ्या समारंभाची तयारी करत होत्या. त्यांनी इतकं मोठं षडयंत्र रचलं होतं, ज्यामुळे बिचारी पंखुडी स्वतःची स्मरणशक्तीही गमावून बसली होती. आणि इथे मात्र त्या स्वतःच्या सौंदर्यात रमल्या होत्या. या वयातही त्या स्वतःच्या फिगरची विशेष काळजी घेत होत्या, जेणेकरून त्या आपल्या पतीला कायम स्वतःच्या जाळ्यात अडकवून ठेवू शकतील. त्यांच्या बाजूलाच त्यांची मुलगी मायरा देखील अगदी त्यांच्यासारखीच फेशियल करून घेत बसली होती. एक मुलगी तिचं मॅनिक्युअर पेडिक्युअर करत होती. आई मुलगी दोघेही निवांतपणे ज्यूस पीत स्वतःच्या दुनियेत मग्न होत्या. त्यांना कोणाची चिंता नव्हती. स्वतःच्या इच्छा आणि स्वार्थ यांनाच त्या सर्व काही मानत होत्या. तेवढ्यात अचानक अंजलीजींचा मोबाईल वाजू लागला. त्यांनी तिरक्या नजरेनं मोबाईलकडे पाहिलं. स्क्रीनवर दिसणारं नाव पाहताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. क्षणभर विचार करून त्यांनी लगेच कॉल कट केला. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता स्पष्ट दिसत होती, पण स्वतःला सामान्य दाखवत त्या पुन्हा मॅनिक्युअर करून घेऊ लागल्या. पण काही क्षणातच मोबाईल पुन्हा वाजला. यावेळी अंजली चिडल्या. त्यांनी पार्लरमधील मुलीला हाताने इशारा करून बाजूला जाण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी लगेच कॉल रिसीव्ह केला. समोरचा व्यक्ती काही बोलणार इतक्यात त्या संतापाने म्हणाल्या, हाऊ डेअर यू, मी तुला कॉल करू नकोस असं सांगितलं होतं ना, तरी माझ्याशी संपर्क करण्याची हिंमत कशी झाली? मी सांगितलं होतं ना, कुठेतरी लपून बस आणि या गोष्टीबद्दल कुणालाही काही कळू देऊ नकोस. समोरून तो माणूस घाबरलेल्या आवाजात म्हणाला, मॅम माझा ऐका, खूप मोठी अडचण झाली आहे. हे ऐकताच अंजलीजी क्षणभर घाबरल्या, पण स्वतःला सावरत म्हणाल्या, आता काय झालंय? पुन्हा काय गोंधळ घातलास? तो माणूस घाईघाईने म्हणाला, मॅम, आपला जो माणूस ट्रक चालवत होता, ज्याने मिस्टर खन्नांच्या बहिणीवर ट्रक चढवला होता, तो पकडला गेला आहे. हे ऐकताच अंजलीचे हावभाव पूर्ण बदलले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसू लागली. घाबरून त्यांच्या तोंडून फक्त काय, पण कसं एवढंच बाहेर
त्या इतक्या घाबरल्या होत्या की नीट बोलणंसुद्धा त्यांना जमत नव्हतं. समोरचा माणूस म्हणाला, हे कसं झालं ते माहीत नाही मॅम, आम्ही त्याला आधीच पळवून लावलं होतं, पण बहुतेक मिसळ खन्नांचे माणसं खूपच वेगवान निघाले आणि त्यांनी त्याला शोधून काढलं. पण घाबरण्यासारखं काही नाही. तो माणूस तुम्हाला ओळखत नाही, तो फक्त मलाच ओळखतो. त्यावर अंजली कठोर आवाजात म्हणाल्या, आय डोंट केअर, मला काहीच ऐकायचं नाही. त्याने तुझं नाव घेतलं तरी तोंड उघडायचं नाही, आणि जर तू पकडला गेलास तर माझं नाव तुझ्या तोंडातून बाहेर येता कामा नये, नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे. समोरून तो माणूस घाबरत म्हणाला, मॅम मॅम माझं तरी ऐका. पण अंजली त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाल्या, जस्ट शट अप. मला तुझी एकही फालतू गोष्ट ऐकायची नाही. कान उघडे ठेवून ऐक. काहीही झालं तरी माझं नाव कुठेही येता कामा नये. दॅट्स इट. असं म्हणत त्यांनी रागाने कॉल कट केला. अंजलीच्या बाजूला बसलेली मायरा, जी निवांतपणे ज्यूस पीत होती, ती आपल्या आईकडे पाहत म्हणाली, व्हॉट हॅपन मॉम, व्हाय आर यू शाउटिंग. त्यावर अंजली चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या, प्रॉब्लेम झाला आहे बेटा. मायरा आश्चर्याने विचारू लागली, काय झालं मॉम, कसली प्रॉब्लेम. तेव्हा अंजली तिला सगळी गोष्ट सांगू लागल्या आणि ते ऐकताच मायरा पूर्णपणे हादरून गेली. अंजलीजींनी मायराला सगळं काही सांगितलं. आपल्या आईचं बोलणं ऐकत असताना मायराच्या चेहऱ्यावरील भाव बदलू लागले. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आणि ती भीतीने थरथर कापू लागली. तेव्हा तिची आई अंजली तिला सावरत म्हणाली, डोंट वरी बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्याला काहीही होणार नाही आणि आपण पकडलेही जाणार नाही. हे ऐकताच मायराने झटकन आपल्या आईचा हात दूर केला आणि ती रागाने म्हणाली, मॉम, यात माझी काहीच चूक नाही. हे सगळं तुम्ही केलं आहे आणि हे करण्यापूर्वी मला एकदाही सांगितलं नाही. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर मी काहीच करणार नाही. सगळं तुम्हाला सांभाळावं लागेल. मी या प्रकरणात तुमची कोणतीही मदत करणार नाही. असं बोलून मायरा लगेच तिच्या आईचा हात चटकत खोली बाहेर निघून गेली. मायराच्या या वागण्याने अंजली पूर्णपणे हादरली होती. ती मनात विचार करू लागली, ही खरंच माझी मुलगी आहे ना? इतकी स्वार्थी कशी असू शकते? संकटाच्या वेळी स्वतःच्या आईलाच सोडून गेली. ती स्वतःशीच पुटपुटली, मी हे सगळं तिच्यासाठीच केलं आणि ती मला सुनावून गेली. यात माझा काय फायदा होता? मी जे काही केलं ते फक्त तिच्यासाठी केलं होतं. हे सगळं विचार करत तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले होते. आज अंजलीला तिच्या मुलीचा खरा स्वभाव समजला होता. तिचं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. विचारांच्या गोंधळात ती बेडवर जाऊन पडली आणि पार्लरवाल्या बाईला इशाराने तिथून जाण्यास सांगितलं. आता ती स्वतःला या संकटातून कसं वाचवायचं याचाच विचार करू लागली. दुसरीकडे विराज रोहितकडून फोनवर सगळं ऐकून संतापाने लाल झाला होता. तो रागाने तमतमत म्हणाला, आय एम कमिंग इन जस्ट 15 मिनिट्स. इतकं बोलून त्याने लगेच कॉल कट केला आणि रागाने समोरच्या भिंतीकडे पाहिलं. पुढच्या क्षणी तो मोठमोठ्या पावलांनी हॉस्पिटलच्या बाहेर निघून गेला. हॉस्पिटलमधून जाताना कोणाला काही सांगणंही त्याने गरजेचं समजलं नाही. तो थेट कारमध्ये जाऊन बसला आणि स्वतःच फुल स्पीडमध्ये कार चालवत पुढे निघाला. यावेळी विराज स्वतः कार चालवत होता. ना त्याच्यासोबत बॉडीगार्ड होते ना ड्रायव्हर. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि त्याने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या होत्या. तो प्रचंड वेगाने कार चालवत होता. सुमारे 15 मिनिटांनंतर विराजची कार शहराबाहेरील एका निर्जन भागात जाऊन थांबली. तो परिसर जंगलासारखा दिसत होता. आजूबाजूला मोठमोठी झाडं आणि दाट झाडी होती. विराज लगेच कारमधून उतरला आणि मोठ्या पावलांनी पुढे जाऊ लागला. थोडं पुढे गेल्यावर त्याला झाडांनी वेढलेला डोंगरासारखा भाग दिसला. तिथे जाऊन त्याने आपल्या हाताने त्या डोंगरावर प्रेस केलं.
पुढच्या क्षणी तो भाग एका गुप्त दरवाजात बदलला आणि हळूहळू उघडू लागला. विराज आत गेला तर त्याला अंडरग्राऊंडकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. तो त्या पायऱ्यांमधून खाली उतरला. खाली गेल्यावर तिथे अनेक मोठमोठ्या खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत वेगवेगळ्या प्रकारची कामं सुरू होती. काही ठिकाणी लोकांना निर्दयीपणे टॉर्चर केलं जात होतं. भिंतीवर तलवारी आणि अनेक धोकादायक शस्त्र टांगलेली होती. संपूर्ण जागा अतिशय भयानक आणि धोकादायक वाटत होतं. संपूर्ण मार्गावर अनेक बॉडीगार्ड उभे होते. विराजला पाहताच ते आदराने मान खाली झुकवत होते. विराज मात्र कोणताही भाव न दाखवता पुढे चालत होता. थोडं पुढे जाताच त्याच्या कानावर कोणाच्या किंचाळण्याचा आवाज पडला. तो आवाज ऐकताच त्याने आपली पावलं आणखी वेगाने टाकली आणि समोरच्या खोलीत शिरला. खोलीत पोहोचताच तिथे उभा असलेला त्याचा खास माणूस चेहरा मान खाली घालून म्हणाला, मी याला खूप मारलं आहे. हा तोच ट्रक ड्रायव्हर आहे. विराजने त्याच्याकडे नुसत्या नजरेने इशारा केला आणि तो त्या ट्रक ड्रायव्हरजवळ जाऊन उभा राहिला. त्याने रागाने त्याच्या डोळ्यात पाहिलं. विराजच्या लालभडक डोळ्यांकडे पाहताच त्या ट्रक ड्रायव्हरची भीतीने अवस्था आणखी खराब झाली. त्याच्याकडे पाहून स्पष्ट दिसत होतं की त्याला आधीच खूप मारहाण झाली होती. तो पूर्ण शरीराने थरथरत होता. तेव्हा विराज थंड पण संतापाने भरलेल्या आवाजात जवळजवळ ओरडत म्हणाला, हू द हेल इज बिहाइंड दिस? कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंस? भीतीने थरथरत तो ड्रायव्हर म्हणाला, साहेब, मला काहीच माहिती नाही. मला फक्त एक फोन आला होता आणि पैसे माझ्या अकाउंटमध्ये टाकले गेले होते. मला खरंच माहीत नाही ते कोण होते. हे ऐकताच विराजने आपल्या बुटाने त्याचा चेहरा दाबत संतापाने म्हटलं, सरळ खरं सांग, नाहीतर असे मृत्यू देईन की तुझा आत्माही थरथरेल. विराजच्या रागाने भरलेल्या शब्दांनी तो ट्रक ड्रायव्हर आणखी घाबरला. तो थरथरत म्हणाला, मी खरं बोलतोय सर, मला काहीच माहिती नाही. हे ऐकताच विराजने त्याच्या चेहऱ्यावरून पाय दूर केला आणि खाली बसला. तेवढ्यात त्याने शेराकडे हात पुढे केला. शेरा लगेच समजला आणि त्याने एक धारदार अवजार विराजच्या हातात दिलं. विराजने त्या ट्रक ड्रायव्हरचा हात पकडला आणि त्याच्या बोटाचं नख त्या अवजारानं ओढून काढलं. क्षणातच त्या ट्रक ड्रायव्हरची भीषण किंकाळी संपूर्ण खोलीत घुमली. त्याच्या बोटातून रक्त वाहू लागलं होतं आणि तो वेदनेने ओरडत होता. पण विराजला त्याची अजिबात दया येत नव्हती. तो एकामागून एक 2-3 बोटांची नखं काढू लागला. अखेर वेदना सहन न झाल्याने तो ट्रक ड्रायव्हर ओरडला, मी सांगतो सर, सगळं सांगतो. हे ऐकताच विराजच्या ओठांवर एक धोकादायक स्मित उमटलं. तो त्याच्याकडे पाहत थंड आवाजात म्हणाला, हीच गोष्ट तू आधी सांगितली असतीस तर कदाचित. इतकं बोलून तो अचानक शांत झाला. तो ट्रक ड्रायव्हर हुंदके देत रडत म्हणाला, साहेब, एक कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानेच मला फोन केला होता. जेव्हा जेव्हा त्याला कुठलं काम असतं तेव्हा तो माझ्याकडूनच करून घेतो आणि त्यासाठी भरपूर पैसेही देतो. पण मी तुमच्या बहिणीला मारू इच्छित नव्हतो. मी तर दुसऱ्याच कुणाला. हे बोलताच तो अचानक गप्प झाला. हे ऐकताच विराजच्या कपाळावरच्या रेषा गडद झाल्या. तो संतापाने ट्रक ड्रायव्हरकडे पाहत म्हणाला, तुझा नेमका अर्थ काय आहे? कुणाला मारायला आला होतास तू? हे ऐकताच ट्रक ड्रायव्हर पुन्हा भीतीने थरथर कापू लागला. त्याला समजलं होतं की जशी विराजसाठी त्याची बहीण महत्त्वाची आहे तशीच ती दुसरी मुलगी ही विराजसाठी खूप खास असणार. त्यामुळे तो भीतीने काहीच बोलू शकत नव्हता. तेवढ्यात विराजने त्याचे केस घट्ट पकडले आणि त्याचे गाल दाबत संतापाने विचारलं, सत्य सांग, कुणाला मारायला आला होतास? भीतीने थरथरत ट्रक ड्रायव्हर अडखळत एका मुलीचं नाव सांगतो. ते नाव ऐकताच विराजचा राग अनावर झाला. त्याच्या हाताच्या मुठी इतक्या घट्ट आवळल्या गेल्या की हातांवरच्या नसाही स्पष्ट दिसू लागल्या. त्या क्षणी तो एखाद्या नरकातील राक्षसासारखा भासत होता.
तेवढ्यात विराजने असं काही केलं की तिथे उपस्थित सगळ्यांचे डोळे विस्फारले गेले. विराज रागाने ट्रक ड्रायव्हरकडे पाहत होता. तो ड्रायव्हर घाबरत म्हणाला, सर, मला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती तुमची बहीण नव्हती. माझ्याकडे ज्या मुलीचा फोटो आला होता ती दुसरीच कोणीतरी होती. पण नशिबाने तुमची बहीण मध्ये आली आणि ती मुलगी वाचली. नाहीतर आज मी तिलाच मारलं असतं. चुकून तुमच्या बहिणीचा बळी गेला. माहीत नाही त्या मुलीने कोणते पुण्य केले होते की ती वाचली. ती मला पुन्हा मिळाली तर मी तिला अजूनही मारून टाकेन. हे ऐकताच विराज त्याच्याकडे जळजळीत नजरेने पाहू लागला. तेवढ्यात विराजचा खास माणूस शेरा त्या ड्रायव्हरचा मोबाईल तपासतो. त्यातला फोटो पाहताच तो घाबरून जातो. विराजने लगेच शेराकडे पाहत विचारलं, कुणाचा फोटो आहे? पण शेरा भीतीने काही बोलू शकत नव्हता. विराज संतापाने ओरडला, गिव्ह मी द फोन. हे ऐकता शेरा घाबरला आणि थरथरणाऱ्या हातांनी मोबाईल विराजकडे दिला. मनात मात्र तो विचार करत होता की आता त्या ट्रक ड्रायव्हरची परिस्थिती आणखी भयानक होणार. जसं विराजने मोबाईलकडे पाहिलं तसं त्याच्या डोळ्यात जणू आग पेटली. कारण त्या मोबाईलमध्ये मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा.